मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का, की आपल्याकडे एखादा असा पाळीव प्राणी असावा, की ज्यामुळे सर्वांची फाटेल किंवा सर्व तुम्हाला घाबरतील? नक्कीच तुम्ही केला असेल. असा विचार सर्व करतात. आपण यासाठी जास्तीत जास्त एखादा कुत्रा पाळतो. पण बाहेरील देशामध्ये वन्य प्राणी पाळणं ही खूप सोपी गोष्ट आहे. तिथे सर्रास अशी परमिशन दिली जाते, की ज्यामध्ये तुम्ही वन्य प्राणी पाळू शकता. तर तुम्ही कधी विचार केलाय का, की तुम्ही सिंह पाळला तर काय होईल? आज काही खासमध्ये मी अशीच एक घटना तुम्हाला सांगणार आहे, ज्यामध्ये एका परिवाराने सिंहाला पाळले होते आणि त्यानंतर त्या परिवारासोबत काय घडलं. चला पाहूया. ही घटना आहे 1970 मधली, जेव्हा लेव बार्बेरो आणि त्याची पत्नी लीना ही त्यांची मुलगी इवा आणि मुलगा रोमन यांच्यासोबत राहत होते. ते रोमनमध्ये बाकू शहरामध्ये राहायचे. त्यांचे जे घर होतं ते भरपूर मोठं होतं, म्हणजे जवळपास 1000 स्क्वेअर फूटचं होतं. लेव व्यवसायाने आर्किटेक्चर होते. त्यांना वन्य प्राणी पाळणं खूप आवडायचं, ज्यामध्ये त्यांनी कुत्रे, साप, लांडगा, प्युमा, साळुंके असे खूप प्राणी पाळले होते. 1970च्या उन्हाळ्यात इव्हा आणि लीना हे एका प्राणी संग्रहालयामध्ये फिरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना फिरताना एका पिंजऱ्यामध्ये एक सिंहाचं पिल्लू दिसलं, ज्याला आई नव्हती आणि ते खूप कमजोर स्थितीमध्ये होते. त्याचा पाय व्यवस्थित काम नव्हता करत आणि ते एकदम कमजोर दिसत होते. म्हणून त्यांनी त्याला घरी आणायचा निर्णय घेतला. प्राणी संग्रहालयाच्या संचालकाने त्यांना तशी परमिशन दिली आणि ते त्या सिंहाला घरी घेऊन आले. त्याने त्या सिंहाला किंग असं नाव दिले. त्यांनी किंगची काळजी घेण्यात कुठलीच कसर सोडली नाही. ते त्याला गरम पाण्याने शेक द्यायचे, त्याला दूध पाजायचे बाटलीने, मसाज करायचे, भरपूर काही करायचे. त्याला वेगवेगळे अन्न, जे त्याला गरजेचं आहे, त्याचा दवाखाना सर्व त्या कुटुंबाने केले आणि तसंच त्याची जो त्रास होता तो हळूहळू निघत चालला. तो एक तंदुरुस्त सिंह झाला. ते त्याची एवढी काळजी घ्यायचे, की त्यांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या बाजूला जाळी लावून घेतली. म्हणजे त्या सिंहाला व्यवस्थितपणे स्वच्छंदपणे सगळीकडे फिरता येईल. ते त्याला गार्डनमध्ये सुद्धा फिरायला घेऊन जायचे. तो एवढा माणसाळला होता, की तो कधी कंटाळला तर तो त्यांच्या बेडरूममध्ये यायचा आणि सर्वांना बाजूला सारून स्वतः बेडवर झोपून जायचा. म्हणजे जसे आपल्या घरामध्ये आपण एखाद्या मांजरीला ठेवतो, त्याचप्रमाणे त्यांनी त्या सिंहाला ठेवलं होतं. इवा आणि रोमन हे कधीकधी त्याच्यासोबत खेळायचे. त्याच्या मिशा ओढायचे, त्याचे केस ओढायचे, त्याच्या पाठीवर बसून फेरी मारायचे. तरीही तो सिंह त्यांना काहीच करत नव्हता आणि त्या सिंहाबद्दल तसंच हळूहळू सगळीकडे पसरत चाललं. त्याच्याबद्दल भरपूर लेख लिहिण्यात आले. त्याला भरपूर कार्यक्रमात बोलवण्यात आलं. त्याची ख्याती एवढी वाढली की त्याला पिक्चरमधून ऑफर यायला लागल्या. किंगने त्या काळामध्ये भरपूर चित्रपटामध्ये काम केलं. किंगने लायन्स लेफ्ट हाऊस, अ बॉय, अ गर्ल अँड लायन, द अनबिलिव्हेबल ॲडव्हेंचर ऑफ इटालियन्स इन रशिया यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. यानंतर लेव बार्बेरोने आपली जी आर्किटेक्चरची जी नोकरी होती ती सुद्धा सोडून दिली आणि ते फुल टाईम आता फक्त त्याच्यासाठी चित्रपटामध्ये काम करत होते. ते त्याला सांभाळ करायचे, त्याला चित्रपटामध्ये घेऊन जायचे. म्हणजे त्याची पूर्ण काळजी हे लेव बार्बेरो घ्यायचे. कधीकधी त्यांची शेजारी तक्रार करायचे, की त्यांचा सिंह खूप मोठ्याने दरकाळ्या फोडतो, सगळीकडे फिरतो. ते त्यांना खूप भीतीदायक वाटायचं. पण किंगने कधी कुणावर हल्ला केला नाही. पण एक दिवस असा उजाडला, की ज्यावेळेस संपूर्ण चित्र बदललं गेलं. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्या बार्बेरो कुटुंबाला किंगसोबत तिथं बोलवण्यात आलं. त्यांची व्यवस्था एका शाळेमध्ये राहण्यासाठी केली. त्यांचं मुक्काम हे आताचे जे पीटर्सबर्ग आहे, त्या शहरामध्ये होता. तिथे पोलीस लाऊडस्पीकरने संपूर्ण शहरामध्ये रोज सकाळी फिरून सांगायचे, की या शाळेमध्ये एक सिंह राहतोय, म्हणून सर्वांनी त्यापासून थोडं लांब राहा. पण त्या शहरामध्ये एक मुलगा राहत होता, ज्याचं नाव व्हॅलेंटिन होतं. व्हॅलेंटिन मार्को हा त्या शाळेच्या खिडकीजवळ गेला आणि खिडकीजवळून तो त्या सिंहाला आवाज देऊ लागला किंवा त्याचं लक्ष स्वतःकडे खेचू लागला. त्यामुळे किंगला वाटलं, की तो खेळायला बोलवत आहे. म्हणून किंग त्याच्याजवळ आला. किंग त्याच्यासोबत खेळत होता, पण त्याला वाटलं, की सिंह आपल्यावर हमला करतोय. तो मोठमोठ्याने ओरडू लागला. हे पोलिसांनी पाहिलं आणि त्यांनी त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी त्या सिंहावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये सिंहाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण खरं पाहिलं तर तो फक्त खेळत होता. अशा प्रकारे 24 जुलै 1973 रोजी किंगचा मृत्यू झाला. ही घटना इथंच संपत नाही मित्रांनो. खरी घटना यापुढे सुरू होते. बार्बेरो कुटुंबाला किंग वारल्यानंतर खूप वाईट वाटलं. त्यांना वाटलं की आपल्यामधला एखादा सदस्य गेलाय. त्यामुळे त्यांनी अजून एक सिंह पाळण्याचा निर्णय घेतला.
ते जवळच्या एका प्राणी संग्रहालयामध्ये गेले आणि तिथून त्यांनी एक सिंहाचं नवीन पिल्लू आणलं. जे पिल्लू तंदुरुस्त होतं. आता ते त्याला वाढवायला लागले आणि आधीच्या प्रमाणे जसे किंग लब मूव्हीमधून ऑफर यायचे तसेच यालाही येत होतं. याचं नाव त्यांनी ठेवलं होतं किंग द सेकंड. पण हा जो किंग होता तो आधीच्या किंगपेक्षा खूप वेगळा होता. आधीचा जो किंग होता तो अशक्त होता आणि या परिवाराने त्याला सहारा दिला होता. त्याला वाढवलं होतं म्हणून त्या सिंहाला त्याची जाणीव होती. पण हा किंग द सेकंड हा आधीपासून तंदुरुस्त होता. त्याला कशाचीही प्राणी संग्रहालयामध्ये कमी नव्हती. म्हणून तो कुणाच्या कंट्रोलमध्ये नव्हता. तो जास्त करून कुणाचं ऐकत नव्हता. तो फक्त ऐकायचा लेव बार्बेरोचं. पण 1978 मध्ये हार्ट अटॅकने लेवचा मृत्यू झाला. त्यानंतर एका सिंहाला त्यासोबत अन्य जे वन्य प्राणी त्यांनी पाळलेत, सोबतच त्यांची मुलगी इवा आणि रोमन यांना पाळण्याची सर्व जबाबदारी ही लीनावर आली. 24 नोव्हेंबर 1980 हा दिवस त्यांच्यासाठी सर्वात वाईट दिवस होता. कारण त्या दिवशी जेव्हा नीना घरी आल्या त्यावेळेस त्यांना एक विचित्र वास घरातून येत होता. त्यांनी तो वास कुठून येतोय हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्यावेळेस एक दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन पाहिलं तर एक शेजारचा पिलेल्या अवस्थेमधला माणूस काहीतरी जाळून त्यांच्या घरामध्ये फेकत होता आणि तो त्या सिंहाला उचकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो सिंह आधीच रागावलेला होता, संतापलेला होता. म्हणून त्यांनी नीनावरती हल्ला केला. त्यांनी त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला. पण तो सिंह त्यांना सोडत नव्हता. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा रोमन हा मध्यस्थी आला. पण किंग द सेकंडने त्यांच्या मुलाला पकडले आणि त्याच्या हल्ल्यामध्ये त्यांच्या मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला. त्या सिंहाने त्याच्या मानेवर हमला केला. त्याच्यामुळे त्याचे भरपूर हाडं तुटले आणि त्याचा श्वास हा कोंडला गेला. शेजारच्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले आणि त्यांनी गोळ्या मारून त्या सिंहाला मारून टाकलं. नीनाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. काही दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज भेटला. पण या दरम्यान त्यांना स्वतःच्या मुलाला गमवावं लागलं. ते भरपूर डिप्रेशनमध्ये गेले. पण त्यांच्या मित्राने कॅझिमने जो त्यावेळी एक अभिनेता होता त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांची मुलगी इवा आणि लीनाला त्यांनी सांभाळलं. या घटनेवरून आपल्याला समजते की कुठल्याही हिंस्र प्राण्याला आपण पाळू नाही शकत. आपण कुत्राही असाच पाळावा की जो आपल्या कंट्रोलमध्ये राहील. नुसतं दाखवण्याच्या किंवा भीती पसरवण्याच्या भानगडीत पडू नका. ते कधी कधी तुमच्या जीवावर सुद्धा येऊ शकते. तर मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया काही खासच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.